मी मिसेस भोसले. मी श्रीरामकृष्ण नेताराची खूप जुनी एम्प्लॉयी आहे. तर अचानक एके दिवशी मला जाणवलं की माझी विजन खूप ड्रॉप होत चालली आहे. थोडीशी मी घाबरले आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण कन्सल्टेशन घेऊया. डॉक्टर नितीन देशपांडे सर जे आमचे सीनियर सर्जन आहेत ग्लोकोमा आणि कॅटरॅक्टसाठी. तर त्यांचं मी कन्सल्टेशन घेतलं. तर तेव्हा सरांनी मला सांगितलं की आपल्याला कॅटरॅक्ट सर्जरी करावी लागेल. कॅटरॅक्ट झाल्यामुळे माझी विजन थोडीशी ड्रॉप झाली आहे, कमी झाली आहे विजन. तर मी इथेच जॉब करत असल्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टींची पूर्णपणे कल्पना होती. खूप विश्वास आहे माझा डॉक्टर नितीन देशपांडे सर, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे जे आमचे सीनियर डॉक्टर्स आहेत. या हॉस्पिटलवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे मी अगदी निशंक मनाने सर्जरीसाठी सामोरे गेले. आणि सर्जरी कधी झाली हे मला कळलं सुद्धा नाही. हार्डली 10 मिनिटाच्या आतमध्ये सर्जरी झाली आणि मी अगदी व्यवस्थितपणे बाहेर आले. मला कसलाच त्रास झाला नाही. काही वेदना जाणवल्या नाहीत आणि मला अगदी व्यवस्थित क्लिअर दिसत होतं. ज्या डोळ्यात माझा कॅटरॅक्ट झाला होता, ती कॅटरॅक्ट सर्जरी माझी इतकी स्मूथपणे झाली, की मला कळलं सुद्धा नाही, की मी एवढी मोठी सर्जरी 10 मिनिटात करून बाहेर आले. तर माझा एक्सपिरियन्स खरोखर खूप छान होता आणि हा एक्सपिरियन्स मला शेअर करायचा होता सगळ्यांबरोबर, की बहुतेक लोकांना खूप भीती असते, की आपल्याला कॅटरॅक्ट झालाय, आता काय होईल? सर्जरीमध्ये खूप वेदना होतील का? किंवा त्याच्यानंतर खूप त्रास होईल का सर्जरीनंतर? की खूप जपावं लागेल का? काळजी घ्यावी लागेल का? तर तसं काहीही नसतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हॉस्पिटलमध्ये जर कुणाला माझ्याशी बोलायचं असेल, तर येऊन प्लीज पर्सनली बोलू सुद्धा शकता तुम्ही, की अजिबात पेन होत नाही, त्रास होत नाही आणि इथे आपल्याकडे फार अत्याधुनिक पद्धतीने सर्जरी केली जाते, की आपल्याला कसल्याच वेदना होत होत नाहीत किंवा कसल्या आपल्यावर रिस्ट्रिक्शन्स नसतात. आपण व्यवस्थितपणे आपली रोजची जी कामं आहेत, ती आपण करू शकतो. किंवा असं वेगळं असं काहीच आपल्याला सांभाळण्याची, काळजी करण्याची गरज नसते.